शिक्षक उमेदवारांच्या विचारलेल्या प्रश्नाला आपण उत्तर देत असतो. तेच प्रक्रिया आपल्याला आज पुन्हा करायची आहे. बरेच आपले आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी जेव्हा आपला व्हिडिओ ते बघतात, तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचा त्या व्हिडिओवर एक विश्वास आहे आणि हा विश्वास काय करतो, त्यांना कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारायला भाग पडतो. बरेचसे आपले शिक्षक उमेदवारांचे आपल्याला असे प्रश्न आलेले आहेत. त्या प्रश्नांचं आपण उत्तर आज पुन्हा घेणार आहोत. आता या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण इथे एक ऍप तयार केलेलं आहे आणि या ऍपचं नाव आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-2022च्या मेरिटवर आधारित प्रेडिक्टर आहे. म्हणजेच आपण जे काही शिक्षक उमेदवारांचे प्रश्न आहेत त्यांचं जे उत्तर देतो आहे ते आपण शिक्षक भरती 2022 जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहे त्या भरतीच्या आधारे, त्या भरतीमधले जे काही कट ऑफ होते त्या कट ऑफच्या आधारे आपण शिक्षक उमेदवारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच मित्र, हा एक अंदाज आहे, हे लक्षात घ्या. कारण आपण फक्त अंदाजच व्यक्त करू शकतो, याशिवाय दुसरं आपण काहीही करू शकत नाही. तुमची अंतिम निवड पवित्र पोर्टलच करणार आहे, त्यामुळे तुम्हाला विश्वास हा फायनल पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. ज्या पोर्टलच्या मार्फत शिक्षक उमेदवारांची नियुक्ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जाते. तर आज आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्या शिक्षक उमेदवारांची लिस्ट मी इथं घेतलेली आहे. ही जी लिस्ट आहे, ही लिस्ट आपली सिस्टीम जनरेटेड लिस्ट आहे. ज्या शिक्षक उमेदवारांनी त्यांचा TAIT स्कोर, त्यांचा प्रवर्ग, त्यांचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, त्यांचं सर्वसाधारण आहे की समांतर आरक्षण आहे, हे जे नमूद केलेलं आहे, हे नमूद केलेल्या कॉमेंट्स या सिस्टीमनी या PDF मध्ये आणलेले आहेत आणि तेच ही PDF आहे. या PDFच्या माध्यमातून आपण आज शिक्षक उमेदवारांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर घेणार आहोत. बघा, सर्वप्रथम आपण जो गट इथं आणलेला आहे तो गट आहे 1 ते 5 चा गट आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, म्हणजे 1 ते 5 च्या गटामध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत या गटासाठी त्यांचे म्हणजे जे प्रश्न आहेत ते प्रश्न इथं आपण समाविष्ट केलेले आहेत. अर्थातच शिक्षक उमेदवारांचे प्रश्न तुम्हाला माहितच आहे काय असतील, तर TAIT चा कट ऑफ विचारतात, त्यांचा TAIT चा स्कोर सांगतात, त्यांचा प्रवर्ग सांगतात, त्यांची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सांगतात आणि विचारतात की सर माझं मुलाखतीसह होणार आहे की बिना मुलाखत होणार आहे. बिना मुलाखत म्हणजे स्थानिक स्वराज्य. तर फार आता वेळ घेत नाही, आपण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना आपल्याला फार जास्त वेळ द्यायचा आहे. तर नंबर 1 OBC आहेत ह्या ताई, त्यांचा स्कोर 133 आहे, DED आहेत, त्यानंतर यांचा TET चा पेपर 1 पास आहेत आणि सर्वसाधारण त्यांचा प्रश्न आहे झेडपीला होईल का. तर काही हरकत नाही, आपण बघूया आपलं जे एस्टिमेटर आहे ते काय उत्तर देते. पुनश्च एकदा सांगतो मी, या एस्टिमेटरचा जो बेस आहे तो बेस आपण घेतलेला आहे 2022चा जो कट ऑफ आहे त्या आधारावर. सुरुवातीला आपण इथं माध्यम निवडायचं आहे, मराठी माध्यम घेतलंय. त्यांचा शिकवण्याचा गट त्यांनी प्रश्न केलेला आहे 1 ते 5 च्या गटाला झेडपीला त्यांचं सिलेक्शन होईल का किंवा त्यांच्या सिलेक्शनचा काय चान्स आहे तो आपल्याला बघायचा आहे. शैक्षणिक पात्रता DED आहेत, आपण DED घेऊ इथं. त्यांचा विषय अध्यापनाचा 1 ते 5 असल्यामुळे आपण सर्व विषय इथं निवडलेले आहेत. त्याच्यानंतर TET पेपर 1 पास आहेत. पुढे आपल्याला त्यांचा जो जातीचा प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे तो OBC प्रवर्ग आहे आणि महिला समांतर आरक्षण आहे.
आता ही जागा असेल तरच हे आरक्षण भेटेल, अन्यथा सर्वसाधारण मधून तुम्हाला म्हणजे जो काही निवडीचा चान्स आहे तो मिळणार आहे. तर इथं मी त्यांचा स्कोअर नमूद करतो 133. हा स्कोअर नमूद केल्यानंतर आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. आणि हा जो रिझल्ट आहे, मी या रिझल्ट वर क्लिक केल्यानंतर या राईट साइड मध्ये हा व्हाईट बॉक्स दिसतो ना, तिथं त्यांचा रिझल्ट येणार आहे. आता आपल्याला क्लिक केल्यानंतर काय रिझल्ट मिळते, त्यांचा अंदाजित काय रिझल्ट आहे तो आपल्याला काढायचा आहे. मी इथं क्लिक करतोय, इकडे राईट साइडला त्यांचा रिझल्ट आलेला आहे. हा रिझल्ट आता आपल्याला सविस्तर बघायचा आहे. सर्वप्रथम मी इथं पुनश्च एकदा महत्वाची सूचना दिलेली आहे. हा निकाल 2022च्या मेरिट ट्रेंडवर आधारित एक अंदाज आहे, हे मी आता स्पष्टच केलेलं आहे. हा एक अंदाज आहे आणि तो आपण 2022च्या भरतीचा बेस त्यासाठी घेतलेला आहे. काय म्हणतोय बघा विश्लेषण, आपण इकडे राईट साइडला विश्लेषण बघायचंय. गुण आहेत त्यांचे 133, त्यातही ओबीसी मध्ये आहेत 1 ते 5 चा गट. त्यांचा प्रश्न होता झेडपीला होईल का, तर निवड होण्याची शक्यता मध्यम आहे तुमची, म्हणजे बॉर्डर लाईन वर आहे तुम्ही विना मुलाखतीसाठी. मग आता मुलाखती साठी काय म्हणते, तर संभाव्य शाळा 60% ते 100% ज्या काही टप्पा अनुदानावर संस्था आहेत त्यामध्ये तुमची निवड मुलाखतीसह एकाच 3 या रेशो मध्ये निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य आणि मुलाखत सिद्ध करावं लागणार आहे. तुमच्या नियुक्तीचे जास्त चान्स कुठे आहेत ते पण सुद्धा यांनी दिले. संभाव्य जिल्हे सांगितलेले आहे, जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा परिषद नंदुरबार. आणि बाकी जर तुम्ही अनुदान प्राप्त केले तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही संस्था आहेत, तुम्ही ज्याला प्रिफरन्स दिलेला आहे त्यापैकी तुम्हाला संस्था मिळू शकते. पण तुमची जी जिल्हा परिषद मधली शक्यता आहे ते बाकीच्या जिल्हा परिषद मध्ये मध्यम आहे, परंतु तुम्ही जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हा परिषद यवतमाळ आणि जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस दाट आहेत. तर हा झाला यांचा आपण जो अहवाल बघितला रिझल्ट मध्ये तो. आता आपल्याला पुढले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा प्रश्न घ्यायचा आहे. यातही सुद्धा ओबीसी मध्ये आहेत, 132 यांचा स्कोअर आहे. टीईटी 1 व 2 दोन्ही पत्र आहेत. त्यांचा विषय आहे इंग्रजी समाजशास्त्र, काही हरकत नाही. 132 यांचा स्कोअर आहे. मराठी माध्यम 1 ते 5 चा गट आहे. डीएड आहे, आपण अगोदर यांचं 1 ते 5 साठी बघूया. टीईटी पेपर 1 ओबीसी मध्ये आहेत आणि त्यांचा जो स्कोअर आहे तो इथे 132 घेणार आहे. आणि आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे, काय रिझल्ट देते आहे ते इथं आपण क्लिक करू. राईट साइडला रिझल्ट येणार आहे, हा रिझल्ट इथे येईल. बघा रिझल्ट आला म्हणजे तुमचेच गुण आहेत ते बघायला पाहिजे. तुम्ही गुण आहेत 132. पुन्हा त्यांनी तेच सांगितलं की बॉर्डर लाईन आहे झेडपी साठी, म्हणजे विना मुलाखत बॉर्डर लाईन दाखवते. त्याच्यानंतर संभाव्य तेच सांगते तो, कारण एकच मार्काचा फरक आहे, त्यामुळे 60% ते 100% एकाच 3 या प्रमाणात तुमचं टप्पा अनुदानावर नाव निवड यादीमध्ये येऊ शकते. आणि तुमचे संभाव्य जिल्हे त्यांनी सांगितलं, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद गडचिरोली किंवा महाराष्ट्र. इथं जर तुमच्या प्रवर्गाच्या रिक्त जागा असतील किंवा तुम्ही जो प्राधान्यक्रम दिला असेल तरच तुमचे इथं सिलेक्शनचे चान्सेस आहेत, अन्यथा हा एक अंदाज आहे, हे लक्षात घ्या. नाही तर मग पुनश्च तोच प्रश्न की सर ते तिथं तर जागा नाही, तर त्या प्रवर्गाची जागा नाही, तुम्ही कसं काय. हे अंदाज असते. अंदाज आणि इक्वल्स टू म्हणजे नियर इक्वल्स टू आणि इक्वल्स टू याच्यामध्ये फरक आहे. आपण नियरली इक्वल्स टू याच्यामध्ये आपले विचार मांडतो, इक्वल्स टू मध्ये आपण मांडत नाही मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये. पुढचे जे काही शिक्षक उमेदवार 3 नंबर एनटीसी पुरुष आहेत 129, डीएड आहेत त्यांचं पात्रता आहे टीईटी पेपर 1 आणि सर्वसाधारण मध्ये 129 यांचा स्कोअर आहे. एनटीसी मध्ये आहेत सर, मराठी माध्यम 1 ते 5, डीएड. त्याच्यानंतर सरांचा जो प्रवर्ग आहे तो एनटीसी मध्ये आहे, आपण याच्यामधून एनटीसी निवडणार आहे. संयुक्त मध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं सर्वसाधारण मध्ये घ्यायला लागेल आपल्याला, समांतर आरक्षण नाही. या हेड खाली आपण बघूया
सरांचा जो स्कोर आहे तो 129 आहे. इथं 129 नमूद करतोय. हा 129 आपण त्यांचा स्कोर इथं टाकलेला आहे. त्यानंतर सरांचा रिझल्ट राईट साईडला येईल 129चा. बघा राईट साईडला आपण याचा रिझल्ट बघायचा आपल्याला. 129चा स्कोर आहे. पुन्हा एकदा क्लिक करतोय. समांतर आरक्षण निवडा, तर समांतर आरक्षण नाही असं निवडू आपण. त्यानंतर रिझल्ट येईल, त्यामुळे आपला रिझल्ट रुकला होता. आता रिझल्ट आले. बघा पुन्हा हा निकाल 2022च्या मेरिट ट्रेंडवर आहे असं मी सूचना इथं टाकलेली आहे. ही महत्वाची सूचना आहे आणि अंदाज आहे हा. काय अंदाज दाखवते बघू आपण. विश्लेषण. सरांचे गुण 129 आहेत. बॉर्डर लाईन आहे. विना मुलाखत. त्याच्यानंतर संभाव्य शाळा मुलाखतीसह 60% ते 100% एकाच तीन या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही बॉर्डर लाईन मध्ये असल्यामुळे तुमचं जिल्हा परिषद रायगड, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी निवडीचे चान्सेस दाट आहेत असं हे आपलं जे काही ऍप आहे ते ऍप सांगते. आणि मग महाराष्ट्रामध्ये ज्या काही टप्पा अनुदान किंवा 100% अनुदानाच्या शाळा आहेत त्यामध्ये एकाच तीन या प्रमाणात तुमचं नाव निवड यादीमध्ये येऊ शकते. पुढे घ्यायचं आपल्याला 4 नंबर ओबीसी मध्ये आहेत सर. त्यानंतर 126 यांचा स्कोर आहे. त्यांचाही प्रश्न 1 ते 5 साठीच आहे. 126 आहे सरांचा आणि सर ओबीसी मध्ये आहेत. सर्वसाधारण. सरांचा प्रश्न तुझा आहे की झेडपी ला माझं सिलेक्शन होईल का. तर इथं ओबीसी घेतोय प्रवर्ग. समांतर आरक्षण नाही. तुम्ही तुमचा स्कोअर दिलेला आहे तो आहे 126. आपल्याला 126 इथं नमूद करायचं आहे. हा 126 इथं मी स्कोअर नमूद केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. राईट साईडला विश्लेषण आलेलं आहे. हा निकाल 2022च्या ट्रेंडवर आधारित आहे. काय म्हणतोय बघा. 126 तुमचा टीएआयटीचा स्कोर असल्यामुळे निवड होण्याची शक्यता प्रयत्न करण्यास हरकत नाही. म्हणजे तुम्ही प्रिफरन्स दिलेले आहेतच, काही प्रश्न येत नाही. आता निवडीची प्रक्रिया दाखवते याच्यामध्ये. मुलाखतीसह एकाच तीन या प्रमाण दाखवते. त्यानंतर संभाव्य शाळा कोणत्या त्या तुम्हाला 40% ते 60% अनुदान प्राप्त शाळेमध्ये एकाच तीन या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन व मुलाखत कौशल्य तुमचं सिद्ध करावं लागणार आहे. संभाव्य जिल्हे कोणते तर ते म्हणजे महाराष्ट्रात ज्या काही तुम्ही आता प्रिफरन्स दिलेल्या आहेत त्या खाजगी शैक्षणिक संस्था हे त्यांनी संभाव्य जिल्हे दिलेले आहेत. तसं संभाव्य जिल्हा हा जिल्हा परिषदसाठीच महत्वाचा आहे. बाकीच्या ठिकाणी तुमच्या परिसरामधल्याच तुम्ही बऱ्याचशा शाळा दिलेल्या असतात आणि तुमचा या स्कोर नुसार तुमच्या तालुक्यामध्ये म्हणा, तुमच्या जिल्ह्यात म्हणा, तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यामध्ये तुमचं एकाच तीन या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. पुढे घ्यायचंय आपल्याला कुठलं आहे. एससी आहे सर्वसाधारण 124. डीएड आहे त्यांचं म्हणजे 1 ते 5 साठी यांचा पुन्हा प्रयत्न आहे. पण यांची जी कास्ट आहे प्रवर्ग एससी आहे आणि सर्वसाधारण मराठी माध्यम आणि टीएआयटी स्कोर आहे 124. तर बघू आपण ही सर्व माहिती याच्यामध्ये भरलेली आहे. तर त्यांचा सरांचा जो प्रवर्ग आहे तो एससी प्रवर्ग आहे. अनुसूचित जाती. समांतर आरक्षण नाही आणि सरांनी त्यांचा स्कोअर दिलेला आहे. तो स्कोअर आपण बघून घेऊ किती आहे. तो 124 आहे सरांचा स्कोअर. टीएआयटी स्कोअर 124. हा इथं आपण टीएआयटी स्कोअर 124 नमूद केलेला आहे. आता आपल्याला राईट साईडला रिझल्ट बघायचा. हा राईट साईडला रिझल्ट आलेला आहे. हा रिझल्ट आता आपण याचं विश्लेषण काय दिलेलं आहे या ऍपने ते बघू आपण. इथं विश्लेषण आलेलं आहे. गुण आहेत 124. मध्यम शक्यता आहे. कशामध्ये
तर झेडपी मध्ये बॉर्डर लाईन आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह दोन्ही याच्यामध्ये, पण मुलाखती विना याच्यामध्ये तुमचं जे आहे म्हणजे मुलाखतीशिवाय याच्यामध्ये जी शक्यताचे चान्स आहेत ते मध्यम शक्यता आहे. आणि अनुदान प्राप्त 60% ते 100% या ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत याच्यामध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. जर तुम्ही प्रिफरन्स दिला असेल तर तुमचे संभाव्य जिल्हे कोणते आहेत, म्हणजे जे सिलेक्शनची तुमची प्रोबॅबिलिटी आहे जी हाय राहते जिल्हा परिषद मध्ये, ते जिल्ह्यांनी दिलेले आहे तिथं. त्या जिल्ह्यांचं जिल्हा परिषदचं नाव पण दिलेलं आहे. जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा परिषद गोंदिया किंवा मग खासगी शैक्षणिक संस्था महाराष्ट्रामध्ये तुमच्या जे काही शेजारचा वगैरे जिल्हा आहे त्यामध्ये. पुढे आपल्याला पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा प्रश्न आपण आता घेणार आहे. पुढल्या शिक्षक उमेदवारांचा प्रश्न 6 नंबरवर आहेत. SC-BC या ताई आहेत, SC-BC मध्ये आहेत त्यांचा प्रवर्ग, आणि 123 आहे, डीएड आहे. झेडपी साठी होईल का त्यांचा असा प्रश्न आहे. आपण पाहू. ताईंचा जो स्कोअर आहे तो 123 आहे आणि त्यांचा प्रवर्ग आहे SE-BC आणि महिला समांतर आरक्षणामध्ये येतात असं आपण गृहीत धरतोय. SC-BC प्रवर्ग घेतोय मी, महिला समांतर आरक्षण 30% घेऊ. आणि इथं मला आता ताईंचा जो स्कोअर दिलेला आहे त्यांनी तो आहे 123. 123 आपण नमूद करू, कारण एकच मार्काचा फरक आहे, त्यामुळे फार काही आपल्या रिझल्ट मध्ये फरक येणार नाही असं मला दिसते इथं. तरी आपण रिझल्ट सेक्शन बघायचं आहे आपल्याला. माझा अंदाजित निकाल पहा याच्यावर क्लिक केलं की राईट साईडला म्हणजे बाजूला तुमचा निकाल येते. हा निकाल आहे तुमचा. फक्त हा निकाल 2022च्या मेरिट ट्रेंडवर आधारित आहे. हा एक अंदाज आहे. मी इथे ही महत्वाची सूचना प्रत्येक शिक्षक उमेदवारांसाठी टाकलेली आहे, म्हणजे त्यांचं ऑब्जेक्शन नको आपल्याला. बघा, तुम्ही विचारलेले प्रश्न आहेत त्यालाच आपण उत्तर घेतोय. विश्लेषण आहे, तुमचे गुण आहेत 123, तुमचा प्रवर्ग SC-BC आणि महिला आरक्षण आहे. निवड होण्याची शक्यता मध्यम शक्यता आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही याच्यामध्ये काय दाखवते ते आपल्याला बघायचं आहे. आता 60% ते 100% टप्पा अनुदानावरच्या संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. जिल्हा परिषदसाठी तुमची मध्यम शक्यता असल्यामुळे तुम्हाला एक थोडीशी म्हणजे तुम्ही जर इथं जर जागा तुमच्या प्रवर्गाच्या उपलब्ध असतील तर जिल्हा परिषद पालघर, जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा परिषद गडचिरोली हे जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत यामध्ये सुद्धा तुमचे सिलेक्शनचे चान्सेस चांगले आहेत. पुढे आपल्याला घ्यायचंय ओपन आहे. या ताई 122 आहे आणि डीएड यांचं झालेलं आहे ओपन मध्ये. आणि समांतर आरक्षण, महिला समांतर आरक्षण आहे आणि 122चा स्कोअर आहे त्यांचा, म्हणजे टफ कॉम्पिटिशन आहे, एक एक मार्काचा फरक आहे. बघू आपण याच्यामध्ये हे सर्व या ऍप मध्ये आपण क्लिक केलेलं आहे. आता पुढे फक्त आपल्याला एवढं टाकायचं आहे, इथं प्रवर्ग बदलू आपण. ओबीसी प्रवर्ग त्यांनी सांगितलेला आहे, मी ओबीसी प्रवर्ग घेतोय, महिला आहे आणि यांचा जो स्कोअर आहे तो 122 आहे. फक्त एक गुणाचा फरक आहे. इकडे आपलं रिझल्ट काय बदल दाखवते एक गुणासाठी ते आपल्याला बघावं लागेल. त्यांचा अंदाजित जो काही निकाल आहे अंदाजे तो आपण इथं पाहतोय. विश्लेषण काय तर ह्या ताई ओबीसी मध्ये आहेत, त्यांचा स्कोअर TIITचा 122 आहे, ते बॉर्डर लाईनवर आहेत बिना मुलाखत झेडपी साठी. म्हणून त्यांनी असं दिलेलं आहे दोन्ही निवडीचा प्रकार तुमचं मुलाखतीशिवाय तुम्ही बॉर्डर लाईन मध्ये आहे आणि मुलाखतीसह तुम्हाला 60% ते 100% टप्पा अनुदानावरची शाळा एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तुमचे जे काही सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते जिल्हा परिषद परभणी, जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि मग बाकीच्या ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत महाराष्ट्रामधल्या त्यामध्ये असं हे ऍप दाखवते आहे. पुढला आपल्याला घ्यायचंय खुल्ला प्रवर्ग आहे आणि 118चा स्कोअर आहे. या ताईंचा आपण फक्त खुल्ला प्रवर्ग घेतला की ते एकदा बघून घेतो. नाही, माझ्या याच्याने चूक झाली, माफ करा.
मी ओबीसी मध्ये घेतलाय, आपल्याला त्यांचा खुला प्रवर्ग घ्यायचा आहे ओपन मध्ये, आणि आता त्यांचे सिलेक्शनचे चान्स बघू आपण. ओपन मध्ये घेतलेला आहे, त्यामुळे सिलेक्शनचे चान्स काय दाखवतील बघा. सिलेक्शनचे चान्स बदललेले आहेत. 122 गुण आहे ओबीसी मध्ये आहेत या ताई. समांतर आरक्षण आहे यांना, महिला समांतर आरक्षण. निवड होण्याची शक्यता म्हणजे प्रयत्न करण्यास काही हरकत नाही, विना मुलाखत. हा, त्याच्यानंतर मुलाखतीसह स्पष्ट दिलेलं आहे, कारण विना मुलाखत यांनी काढून टाकलेलं आहे. आणि मुलाखतीसह मध्ये एकाच 3 या प्रमाणात 40% ते 60% अनुदान प्राप्त शाळेच्या निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. आणि जिल्हे कोणते आहेत, तर खाजगी शाळा महाराष्ट्रामधल्या ते त्यांनी दिलेलं आहे. पुढे घ्यायचं आहे, पुढे आहे 8 नंबर खुल्ला प्रवर्गचा आहे, 118 आहे, आणि डीएड आहे, पेपर 1 आहे, आणि सर्वसाधारण आहे त्यात आहे. तर काही हरकत नाही, आपण पाहू. या सर्वसाधारण मध्ये आहेत म्हणजे यांना महिला आरक्षण नाही आहे. ओपन मध्ये आहे त्या काही, तर 118 त्यांचा स्कोअर आहे. आपण ओपन मध्ये घेऊ, आणि त्यांचं म्हणणं आहे सर्वसाधारण मध्ये घ्या. तर आपण यांना महिला आरक्षण न देता सर्वसाधारण मध्ये घेतोय, कारण महिला आरक्षण नाही आहे. त्यांचा स्कोअर त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये 118. तर आपण 118 स्कोअर घेऊ इथं. आणि आता निवडीची शक्यता आपल्याला बघायची आहे, 118 वर काय येते ते. इकडच्या साईडला रिझल्ट येतो. रिझल्ट येत असताना महत्वाची सूचना अगोदर वाचा, मग बाकीचा रिझल्ट बघा, कारण महत्वाची सूचना मी त्यासाठीच टाकलेली आहे. विश्लेषण आहे, 118 गुण आहेत. विना मुलाखत निवडीची शक्यता म्हणजे कमी दाखवते आहे. मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 20% 40% टप्पा अनुदानावरील संस्था किंवा विना अनुदान म्हणते, आणि तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठला घ्यायचंय आपल्याला, 9 नंबरवर बघू आपण. ओबीसी आहेत, महिला आहेत, 117 डीएड, आणि यांचं सुद्धा सर्वसाधारण मध्ये पाहायचंय आपल्याला. 117 स्कोअर आहे बघा. मी स्कोअर इथं चेंज करतोय, 117 घेतोय. त्यानंतर आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. तुम्हाला राईट साइडला रिझल्ट दिसते, बघू आपण काय रिझल्ट आला तो. फार काही बदल पडणार नाही, एकाच गुणाचा फरक आहे. त्यामुळे 117 गुण आहेत, TIIT चे कमी शक्यता दाखवते. मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 20% ते 40% टप्पा अनुदान किंवा विना अनुदान तत्वावरील महाराष्ट्रामधील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या. पुढे चालायचे आपल्याला. 10 नंबर खुल्ला प्रवर्ग आहे, 117 BA इंग्लिश डीएड आहे, सीईटी पेपर 1 पास आहेत, आणि इंग्रजी विषय आहे त्यांचा. पण आता 1 पास असल्यामुळे 1 ते 5 साठी घेतोय मी. 117 खुल्ला प्रवर्ग आहे, आणि त्यांना महिला आरक्षण आहे. महिला आरक्षण 30%. त्यांचा प्रवर्ग आहे खुल्ला प्रवर्ग. 117 गुण आहेत. गुण एकदा पुन्हा आपण बघून घेऊ. ते 117 म्हणजेच हे जे मागचे गुण आहेत ते गुण आणि हे गुण सारखेच आहेत. थोडाफार फरक पडेल, कारण इथं महिला आरक्षण आलेलं आहे त्यामुळे. बघा, गुण 117 आहेत. निवड होण्याची शक्यता, प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. पण कुठं, तर निवड प्रक्रिया आहे ते मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणामध्ये. इथं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 40% ते 60% टप्पा अनुदानावरील ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन व मुलाखत कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण जे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत 10, त्यांच्या प्रश्नांचं उत्तर घेतलेलं आहे. आता 11
SC सर्वसाधारण 114 गुण आहेत, डीएड आहेत आणि सर्वसाधारण मध्ये आहेत. तर काही हरकत नाही, बघू आपण तुमचा काय रिझल्ट आहे तिथे. प्रवर्ग घेतोय आणि SC सर्वसाधारण. त्याच्यानंतर मला इथं तुमचा स्कोअर नमूद करायचा आहे. तर TAITचा स्कोअर 114 आहे, तो आता आपल्याला इथं टाकायचा आहे. 114 इथं मी नमूद करतो. 114 आपण इथं टाकलेला आहे. आणि आपला अंदाजित काय निकाल लागतो ते राईट साईडला येणार आहे. बघा आता राईट साईडला काय रिझल्ट आलेला आहे तो आपण बघू. निवड होण्याची शक्यता प्रयत्न करण्यास हरकत नाही, पण कुठं मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. टप्पा अनुदान 40 ते 60% आणि महाराष्ट्रामधील खासगी ज्या काही टप्पा अनुदानावरच्या शिक्षण संस्था आहेत त्या. पुढे जायचं आपल्याला. ST आहे सर्वसाधारण 111 आहे आणि DED/BED आहे 1 ते 5 साठी मराठी माध्यम त्यांनी सांगितलेलं आहे. सरांचं बघू आपण 111 स्कोर आहेत. तर ST मध्ये आहेत, ST प्रवर्ग घेतलाय मी. समांतर आरक्षण नाही आहे, 111 त्यांचा स्कोर आहे. तर आपल्याला स्कोर 111 घ्यायचा आहे. आता रिझल्ट बघू आपण. राईट साईडला रिझल्ट आलेला आहे. बघा बिना मुलाखत मध्यम आहे, बॉर्डर लाईन दाखवते आहे, म्हणून इथं दोन्ही पर्याय आलेले आहेत, मुलाखतीशिवाय मुलाखतीसह. मुलाखतीशिवाय सर बॉर्डर लाईनवर आहे, मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात 60% ते 100% अनुदान प्राप्त शाळेमध्ये तुमचं निवड यादीत नाव येऊ शकते. तिथे जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. तुम्ही बॉर्डर लाईनवर मध्ये असल्यामुळे तुमचे जे काही सिलेक्शनचे दाट चान्स दाखवते, तुम्ही जर हे प्रेफरन्स दिले असतील आणि तिथं जर तुमच्या प्रवर्गाच्या जागा असतील तर जिल्हा परिषद रायगड, जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा परिषद नंदुरबार किंवा महाराष्ट्र मधील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा. पुढे घ्यायचे आपल्याला. आता आपला गट बदलते. 6 ते 8च्या गटाचे जे काही प्रश्न आपल्याला विचारले, आतापर्यंत आपण 1 ते 5च्या गटाचे घेतले. आता मला 6 ते 8च्या गटाचे प्रश्न घ्यायचे आहेत. बघा त्यातही यांचा प्रवर्ग SC आहे, 150 आहे, BSc BEd आहे. त्याच्यानंतर गणित विज्ञान हा विषय त्यांचा 9 ते 10 साठी आपल्याला घ्यायचा आहे. तर बघू आपण काय शक्यता दाखवते आहे. ताईंचा स्कोअर 150 आहे. तर आपल्याला मराठी माध्यम गट त्यांचा 9 ते 10. त्याच्यानंतर त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे BSc BEd आहे. त्याच्यानंतर शिकवण्याचा गट आपण 9 ते 10 घेतलेला आहे. आता आपल्याला विषय घ्यायचे त्यांचा गणित विषय आहे, हा गणित विषय घेतला आपण. त्याच्यानंतर की जे आहे संबंधित नाही त्यांच्यासाठी 9 ते 12 साठी लागू नाही आहे, ते आपण लागू नाही सिलेक्ट केलेलं आहे. त्यांचा प्रवर्ग आहे SC प्रवर्ग आहे आणि महिला आहेत, त्या महिला आरक्षणामध्ये घेऊ आपण. आणि काय चान्स दाखवते 150 त्यांचा स्कोर आहे. TAITचा स्कोर मी इथे 150 नमूद केलेला आहे, 200 पैकी आउट ऑफ 100. आता आपण रिझल्ट येणार आहे, राईट साईडला आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला रिझल्ट दिसेल, अंदाजित विश्लेषण इकडे आलेलं. काय देते ते बघा. बघा विश्लेषण गुण तुमचे 150 आहेत. निवड होण्याची शक्यता हे ऍप दाखवते 100% निश्चित उत्कृष्ट स्कोअर आहे म्हणजे तुमचा, आणि शेरा पण दिलेला आहे तुम्हाला उत्कृष्ट स्कोअर. त्यानंतर निवड प्रक्रिया मुलाखतीशिवाय तुमचं सिलेक्शन होऊ शकते. संभाव्य शाळा जिल्हा परिषद आणि सगळे ऍडेड म्हणजे 100% तिथं अनुदान असते, काही प्रश्नच येत नाही. त्यानंतर संभाव्य जिल्हे त्यांनी सांगितलेले आहेत, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा परिषद लातूर, ह्या टॉप जिल्हा परिषद त्यांनी तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत
त्याही जिल्हा परिषदमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे, असं हे ऍप सांगते. पुढे घेऊ आपण. पुढचा रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे. ओबीसी आहेत 147 MSc केमिस्ट्री बीएड आहेत. गणित विज्ञान 6 ते 8 आणि 9 ते 10 चा त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण बघूया. पण तुम्ही MSc केमिस्ट्री बीएड आहे तर माझं म्हणणं होतं कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, कारण काही वेतनामध्ये खूप मोठा फरक पडतोय. तरीही आता तुम्ही प्रिफरन्स दिलेले आहेत, कसे दिले हे तुम्हाला माहित असेलच. तर ओबीसी आहेत आणि यांचा आपल्याला 6 ते 8 साठी गणित विज्ञान आणि 9 ते 10 साठी 147. 9 ते 10 साठी त्यांचा आपण गणित घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे आहे ओबीसी आहेत त्या, म्हणून आपल्याला इथं ओबीसी घ्यावं लागेल. त्यानंतर महिला आहेत, महिला आहेत 147 त्यांचा स्कोअर आहे. समांतर आरक्षण, महिला समांतर आरक्षण, तिथं जर सीट उपलब्ध असेल तर मिळेल, नाही तर मग ओबीसी मधून सर्वसाधारण. त्यांचा स्कोअर आहे 147. 147 घेतलेला आहे आपण. आणि आता रिझल्ट बघतोय आपण त्यांचा 9 ते 10 साठी पाहतोय. 9 ते 10 बघा विश्लेषण काय. काही ओबीसी मध्ये आहेत, महिला समांतर आरक्षण त्यांना जर आपण दिलाय तर त्यांचा TAIT जो स्कोअर आहे 147 आहे. निवड होण्याची शक्यता 100% निश्चित दाखवते आहे ऍप. उत्कृष्ट स्कोअर आहे तुमचा. आणि मुलाखतीशिवाय निवडीचा प्रकार कोणता दिलाय आणि मुलाखतीशिवाय. त्यानंतर जिल्हा परिषदच्या ज्या काही ऍडेड शाळा आहेत त्या आणि संभाव्य जिल्हे त्यांनी दिलाय. जिल्हा परिषद सांगली, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. इथं तुमचं सिलेक्शन विना मुलाखत होऊ शकते, असं हे ऍप सांगते. अंतिम तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, तो पवित्र पोर्टलवर ठेवायचा आहे. म्हणून इथं महत्वाची सूचना दिली. हा निकाल 2022च्या मेरिट ट्रेंडवर आधारित एक अंदाज आहे, हे सुद्धा इथं मी स्पष्ट दिलेलं आहे. पुढे ताईंचा प्रश्न 6 ते 8 साठी आहे, तो घेऊ आपण. 6 ते 8. त्याच्यानंतर आता इथं विज्ञानासाठी बघू आपण, गणित व विज्ञान म्हणतात त्या. 6 ते 8 साठी त्यांचा पेपर 2 पास आहेत ते. नंतर ओबीसी हा त्यांचा प्रवर्ग आहे. महिला समांतर आरक्षण आहे, 147 स्कोअर आहे. त्यांचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे, काय विश्लेषण आहे ते बघू आपण. इथं सुद्धा ताई तुमचं अभिनंदन आहे. तुमचा स्कोअर 147 असल्यामुळे 100% तुमचं बिना मुलाखत, मुलाखतीशिवाय तुमचं सिलेक्शन होऊ शकते जिल्हा परिषद मध्ये. आणि संभाव्य जिल्हे तुमच्यासाठी जे एक आनंदाची गोष्ट आहे, जिल्हा परिषद पुणे आहे, जिल्हा परिषद कोल्हापूर आहे आणि जिल्हा परिषद जळगाव आहे. अर्थात या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत की नाही हे तुम्हाला बघावं लागणार आहे. ते हे माझं या सांगू शकत नाही, तो याचा ड्रॉबॅक्स आहे असं मी म्हणतोय. पुढला आपल्याला घ्यायचं आहे खुल्ला प्रवर्ग आहे. या ताईंचा 139 BSc आहेत, MSc बीएड आहेत. गणित विज्ञान 9 ते 10 चा त्यांचा प्रश्न आहे. 139 त्यांचा स्कोअर आहे. ताई ओपन मध्ये आहेत आणि समांतर आरक्षण, महिला समांतर आरक्षण. बघा 9 ते 10 चा प्रश्न आहे त्यांचा. 9 ते 10 घेऊ आपण. विषय पुन्हा त्यांनी दिलेला आहे 139. गणित आणि विज्ञान हा त्यांचा विषय आहे, तर मी गणित विषय घेतो. कारण गणित आणि विज्ञानचा जो स्कोअर आहे तो जवळजवळ सारखाच राहते. हा आपण गणित घेऊया. याचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते सारखेच राहतात. या गटासाठी आपल्याला टीईटी लागू नाही आहे. तुमचा प्रवर्ग जो आहे तो तुम्ही खुल्ला प्रवर्ग घेतलेला आहे. पुन्हा एकदा बघतो मी, नाही ओपन मध्ये आहे.
सॉरी, ओबीसी मध्ये, ओबीसी मध्ये आहे. तर आपण ओबीसी मध्ये घेऊ. त्यानंतर महिला आरक्षण आहे. तुम्ही स्कोअर दिलेला आहे 139. मी इथे 139 हा तुमचा स्कोअर नमूद करतोय. आणि आता आपल्याला आपलं जे ऍप आहे ते काय अंदाजी निकाल देते. अंदाजित निकाल राईट साइडला येईल. आपण बघू काय रिझल्ट आहे ते. बघा, विश्लेषण असं आहे की तुम्ही ओबीसी मध्ये आहेत, मला महिला समांतर आरक्षण आहे. महिला समांतर आरक्षणाची सीट असेल तर हा तुमच्यासाठी उत्कृष्ट निकाल आलेला आहे. निवड होण्याची शक्यता विना मुलाखत आहे, 100% दाखवते आहे. मुलाखतीशिवाय जिल्हा परिषद, त्याच्यानंतर जिल्हे सुद्धा तिथे, जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. 139 तुमचा TAIT चा स्कोअर आहे. पुढे घेऊ आपण. NTC मध्ये आहेत सर्वसाधारण 135 MSc बीएड आहेत. आणि सरांचा प्रश्न आहे 6 ते 8 ZP ला म्हणतात सर. सरांचा विषय गणित आहे. तर काही हरकत नाही, पण तुम्ही MSc मॅथ बीएड आहे तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करावे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आता प्राधान्यक्रम ब्लॉक झालेले आहेत. तुम्ही कुठले प्राधान्यक्रम ब्लॉक झाले ते मला माहित नाही. तर NTC आहे आणि तुमचा प्रश्न 6 ते 8 गणित विषयासाठी 135 तुमचा स्कोअर. तर बघूया आपण. गणित विषय घेतला 6 ते 8 साठी पेपर 2. आणि आपल्याला गट निवडायचा आहे. वर गट आहे 6 ते 8. 6 ते 8 चा गट घेतला आपण. अध्यापनाचा विषय गणित घेतलेला आहे. मी NTC मध्ये आहात, आपण NT प्रवर्ग घेतोय. त्यानंतर इथं समांतर आरक्षण नाही, नन घेतलेला आहे आपण. तर स्कोअर तुम्ही दिलेला आहे इथं 135, 135 हा स्कोअर इथं मी नमूद करतोय. हा 135 घेतलाय. आता आपल्याला अंदाजित निकाल पाहायचा आहे. राईट साइडला तुमचं विश्लेषण आलेलं आहे, ते विश्लेषण घेऊ आपण. विश्लेषण बरोबर आहे की नाही याच्यासाठी बघा, तुमचा स्कोअर 135 बरोबर आहे. मी NTC मध्ये आहे, सर्वसाधारण मध्ये आहे. तुमची निवडीची शक्यता मुलाखतीशिवाय जिल्हा परिषद मध्ये सेफ झोन मध्ये तुम्हाला दाखवते आहे. काही प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा आणि संभाव्य जिल्हे तुम्हाला दाखवते आहे. जिल्हा परिषद सांगली, जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद. मित्र, एक लक्षात घ्या, एखाद्या जिल्हा परिषद मध्ये फक्त रिझर्वेशनच्या जागा जर स्पष्ट दाखवल्या असतील तर तिथं त्या रिझर्वेशनच्या जागा भरल्या जातात, काही प्रश्नच येत नाही. पण खुल्ला प्रवर्ग असेल तर त्याच्यामध्ये जे काही रिझर्व्ह प्रवर्गाचे उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांना चान्स आहे. कारण खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशन आहे. ते गुणवत्तेवर आधारित निवड सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांची असते. तिथं प्रवर्ग बघितल्या जात नाही, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर आपण सरांचं बघितलेलं आहे. सरांचा स्कोअर 135 होता. पुढे बघू आपण आता. खुल्ला प्रवर्ग आहे 129 MSc बीएड आहे. विज्ञान गणित आहे त्यांचा विषय. त्यांचं म्हणणं आहे 9 ते 12 ZP ला काही म्हणजे शक्यता, काही काही हरकत नाही. तुमचा जो प्रवर्ग तुम्ही दिलेला आहे, खुल्ला प्रवर्ग दिलेला आहे आणि MSc बीएड आहे. 9 ते 12 साठी पाहतोय मी 129. सायन्सचा विषय गणित घेतोय. गणित म्हणजे इंग्रजी माध्यम येईल 11-12ला. त्यानंतर इथं उच्च माध्यमिक घेतोय. त्यांचं शैक्षणिक पात्रता MSc बीएड घेतलेली आहे. नंतर हे जे आहेत 9-12शी काही संबंधित नाही पेपर. त्याच्यानंतर
तुम्ही जो प्रवर्ग नमूद केलेला आहे तो प्रवर्ग खुल्ला प्रवर्ग आहे. खुल्ला प्रवर्ग घेऊ आपण. ओपन महिला समांतर आरक्षण 30%. आता मला तुमचा स्कोर इथं नमूद करायचा आहे. तर स्कोर आहे 129. तुम्ही इथं नमूद करतोय 139, सॉरी 129, 129. आणि आपल्याला अंदाजित रिझल्ट बघायचा आहे. अंदाजे रिझल्ट बघतोय, राईट साईडला रिझल्ट येतोय बघा. उच्च माध्यमिक साठी 129 झेडपी मध्ये, जिथं तुमच्या उच्च माध्यमिक गणित विषयाच्या ज्या जागा आहेत ना, तिथं तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते आहे. मुलाखती शिवाय उच्च माध्यमिक साठी. आणि संभाव्य जिल्हा परिषद जर इथं कनिष्ठ महाविद्यालयाच्या जागा असतील तर तुमचं जिल्हा परिषद सातारामध्ये बघा आहे का जागा, जिल्हा परिषद पुणे आणि जिल्हा परिषद जळगाव या जिल्हा परिषद मध्ये जर कनिष्ठ महाविद्यालयाच्या जागा रिक्त असतील तरच या जिल्हा परिषद तुमच्या म्हणजे उपयोगात येऊ शकतात. अन्यथा अशी टीका पण होऊ शकते की सर तिथं जिल्हा परिषदच्या जागा नाही, तुम्ही कसं दाखवताय. ही एक शक्यता दाखवते आहे किंवा हा स्कोअर आहे, या स्कोअरला धरून तुम्हाला कुठली जिल्हा परिषद मिळू शकते. तिथं जागा आहे किंवा नाही हे तुम्हाला कळवा. हा फक्त एक तुम्हाला अंदाज सांगते, बाकी काही नाही. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढचे जे काही उमेदवार आहेत ते आहेत बघा, एससीबीसी आहेत हे ताई खेळाडू आहेत 122 आणि 9 ते 10चा प्रश्न आहे. आणि समांतर आरक्षण खेळाडूमध्ये आहे. ताई तुमचं आपण अंदाजित काय निकाल देते हे आपलं ऍप ते बघायचं आहे. तुमचा स्कोर 122 आहे. 9 ते 10 आणि बीएससी बघा 9 ते 10. मराठी माध्यम घेतोय मी. तुम्ही बीएससी बीएड आहात, बीएससी बीएड घेतलेला आहे. गणित विषयासाठी बघायचं आहे, आपण गणित विषय घेतलेला आहे. 9 ते 10 साठी टीईटी किंवा सीटीईटी लागू होत नाही. आणि तुम्ही जो प्रवर्ग दिलेला आहे नाही बघून घेतोय मी. एससीबीसी आणि समांतर महिला आहे एसईबीसी, आपण एससीबीसी मध्ये घेतोय. आणि समांतर आरक्षण आपण त्यांना स्पोर्ट मध्ये घेतोय. माजी सैनिक पदवीधर माझ्या याच्यामध्ये स्पोर्ट नाही आहे, त्यामुळे मी आहे सॉरी प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू दोन्ही इक्वल आहे. 5% मध्ये आपण घेऊया. तुमचा स्कोअर मी इथं नमूद करतोय. स्कोअर आहे तुमचा 122. आपल्याला इथं 22 टाकायचं आहे. आम्ही नमूद केलेला आहे 122. आता आपल्याला तुमचा अंदाजित निकाल बघायचा आहे. निकाल इकडे बघू काय विश्लेषण दिलेलं आहे. काही एससीबीसी मध्ये आहेत. 122 तुमचा स्कोअर आहे. तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण असल्यामुळे तुम्ही मुलाखतीशिवाय 100% सेफ झोन मध्ये आहात. आणि पुढे असं दाखवते आहे जिल्हा परिषद, संभाव्य जिल्हा परिषद दाखवते जर जागा तुमच्या याच्या रिक्त असतील तर जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद सांगली, जिल्हा परिषद भंडारा असं दाखवते आहे. पुनश्च एकदा सांगतो, हा निकाल 2022च्या मेरिट ट्रेंडवर आधारित आहे. हा एक अंदाज आहे. पुढे आपल्याला जायचंय. पुढले जे शिक्षक उमेदवार आहेत ते बघायचं आपल्याला. याचा प्रवर्ग एससी आहे. या ताईंचा स्कोर 112. एमएससी बीएड आहे. 9 ते 12 होईल का त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, गणित आणि विज्ञानसाठी 9 ते 12 पाहतोय ताई काय, कारण तुमचं 9 ते 12चा प्रश्न. मी अगोदर 9 ते गणित आणि विज्ञान आहे. 9 ते 12 कनिष्ठ महाविद्यालयासाठी पाहतोय. इंग्रजी माध्यम गणित 9 ते 12 म्हटलं तुम्ही 11 ते 12. तुम्ही एमएससी बीएड आहात. गणित विषय आहे तुमचा. याचा काही तुम्हाला पेपरचा संबंध येत नाही. तर प्रवर्ग जो आहे
SC प्रवर्ग आहे. ताई तुम्हाला महिला समांतर आरक्षण आहे 30%. आता लास्ट मध्ये तुमचं स्कोर आपल्याला नमूद करायचं आहे. 112 आहे. 112 मी इथं नमूद करतोय. आपण 112 नमूद केलेलं आहे. आणि आता आपल्याला अंदाजे निकाल बघायचा आहे. राईट साइडला रिझल्ट आलेला आहे. बघा 112 स्कोर आहे. तुम्हाला जेडपी मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या जागा असतील तर सेट 2 मध्ये दाखवते आहे, मुलाखती शिवाय. कारण तुमचा प्रवर्ग SC आणि तुम्हाला महिला समांतर आरक्षण 30% आलेलं आहे. आणि सिलेक्शनचे जिल्हे दाखवते, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद नाशिक आणि जिल्हा परिषद सातारा. पण या जिल्हा परिषद मध्ये तुमच्या जागा उपलब्ध आहेत की नाही ते तुम्हाला बघावं लागणार आहे. आता तुम्हाला मी पुढे मराठी माध्यम 9 ते 10 साठी बघतोय. मराठी माध्यम 9 ते 10. त्यानंतर BSc BEd विषय घेतला आपण, गणित. बाकी सर्व सारखंच राहणार आहे. आपण 112 वर काय सिलेक्शनचे चान्स देते ते बघावं लागेल. बघा आता तो म्हणते माध्यमिकसाठी तुमची दाट शक्यता आहे मुलाखतीशिवाय. जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका संभाव्य जिल्हे तुम्हाला जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हा परिषद बीड किंवा जिल्हा परिषद नांदेड जर तिथं जागा उपलब्ध असेल तर. पुढलं हे घ्यायचंय आपल्याला, EWS आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत. 110 BA BEd. इंग्रजी आणि समाजशास्त्र 6 ते 8 साठी त्यांचा प्रश्न आहे, तर आपण इंग्रजीसाठी घेऊ 6 ते 8. 110 EWS मध्ये प्रकल्पग्रस्त. मराठी माध्यम 6 ते 8. इंग्रजी विषय भाषा. त्याच्यानंतर पेपर 2 घ्यावा लागेल त्यांचा. पेपर 2 पास आहेत. त्याच्यानंतर EWS मध्ये आहेत. EWS घेऊ आपण. आणि पुन्हा ते प्रकल्पग्रस्त त्यांनी दाखवलेलं आहे. प्रकल्पग्रस्त आहेत आणि 110 त्यांचा स्कोर आहे. प्रकल्पग्रस्त बघू आपण. 5% आरक्षण आहे पुन्हा यांना याच्यामध्ये. आणि आपल्याला आता यांचा स्कोर आहे 110. तो मी इथं नमूद केलेला आहे. त्यानंतर अंदाजित निकाल बघायचा आहे. बघा इकडे अंदाजित निकाल आलेला आहे 110. तुमचा जो स्कोर आहे त्याच्यामध्ये तुमची दाट शक्यता आहे असं दाखवते. मुलाखतीशिवाय जिल्हा परिषद मध्ये आणि संभाव्य जिल्हा परिषद अकोला, जिल्हा परिषद वर्धा आणि जिल्हा परिषद, कारण तुम्ही प्रकल्पग्रस्ताचे 5% सुद्धा तुम्हाला आरक्षण आहे आणि तुम्ही महिला आहात, त्यामुळे तुमचं सिलेक्शनचा चान्स जास्त आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे NTD सर्वसाधारण 110. BA इंग्लिश लिटरेचर आहे, BEd आहेत. पेपर 2 पास 6 ते 8 साठी प्रश्न. तर काही हरकत नाही, तुम्हाला NTD मध्ये सर्वसाधारण 110. आपण बाकी व्यवस्थित भरलेलंच आहे सर्व विषयी. आपण इंग्रजी घेतलेला आहे तुमचा. फक्त इथं मला NTD मध्ये घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर समांतर आरक्षण नाही. स्कोर हा 110 आहे. फार काही असा फरक पडणार नाही, तरी आपण बघू. इकडे तुमचं विश्लेषण आलेलं आहे 110 वर काय. तर तुमचे गुण 110. तुम्ही NTD मध्ये आहे, सर्वसाधारण मध्ये आहे. निवड होण्याची शक्यता मध्यम आहे तुमची मुलाखतीशिवाय. मुलाखतीसह मध्ये काय पोझिशन आहे तर 60% ते 100% टप्पा अनुदानित संस्था दाखवते आहे. आणि जी काही मध्यम शक्यता आहे तुमची निवडीची ती जिल्हा परिषद चंद्रपूर, गडचिरोली आणि नंदुरबार आहे. पुढे आपल्याला जायचं आहे
पुढचा स्कोअर घेऊ. पुढला स्कोअर बघा. एससीबीसी मध्ये सर्वसाधारण 107, एम ए भूगोल बीएड आहेत, सीईटी पेपर 2 पास आहेत, मराठी आणि समाजशास्त्र 6 ते 10चा त्यांचा प्रश्न आहे. अगोदर आपण 6 ते 8 त्यांचा प्रश्न घेऊ. तर एम ए आहेत 107 त्यांचा स्कोअर आहे एससीबीसी मध्ये. तर एम ए आहेत, बीएड आहेत, मराठी विषय घेतोय सरांचा 6 ते 8 साठी. त्याच्यानंतर पेपर 2 पास आहेत. सरांचा प्रवर्ग एससीबीसी आहे. एससीबीसी सर्वसाधारण काही म्हणजे सर्वसाधारण माहिती येतो म्हणजे समांतर आरक्षण नाही आहे. आणि सरांनी तिथं स्कोअर दिलेला आहे त्यांचा, तो आहे 107. आता मला इथे 107 नमूद करायचे, 107 नमूद. आणि आता रिझल्ट बघायचा आहे. राईट साईडला त्यांचा निकाल आलेला आहे. आता आपण बघूया 107 वर. तर तुम्ही एससी बीसी मध्ये आहे, सर्वसाधारण मध्ये आहे, तुमचा टीआयटीचा स्कोर 107 आहे. निवड होण्याची शक्यता तुम्हाला कमी दाखवते, लो चान्स दाखवते मुलाखतीशिवाय मध्ये. तर पुढे आपल्याला मुलाखतीचं एकाच 3 प्रमाण 20% ते 40% टप्पा अनुदानावरच्या शाळेमध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या काही खाजगी टप्पा अनुदानावरच्या शाळा. पुढे एससी महिला 104 आहे, बीए बीएड आहे आणि भूगोल 6 ते 10 साठी वैध इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे त्यांचा, काही हरकत नाही आहे. आपण बघू. काही एससी प्रवर्ग आहे आणि 6 ते 10 मध्ये मी त्यांचं 9 ते 10 घेतोय. वैध इंटरव्ह्यू मध्ये 9 ते 10 भरपूर आहे ताई. तर 104 स्कोअर आहे. आपण घेऊया 9 ते 10. त्यांची पात्रता बघू आपण, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय त्यांनी दिलेली आहे. तर बीए बीएड आहेत, बीए बीएड घेतोय. त्याच्यानंतर त्यांचा विषय आहे इतिहास भूगोल, त्यांनी इथं नमूद केलेला आहे तो. जिओग्राफी आहे, भूगोलासाठी म्हटलंय 9 ते 10 साठी. स्कोअर त्यांनी दिलेला आहे 104. एससी प्रवर्ग आहे. प्रवर्ग मी नमूद करतोय, एससी वर्ग आहे. महिला समांतर आरक्षण. आणि तुम्ही जो स्कोअर दिलेला आहे तो 104 दिलेला आहे. त्याला इथं 104 नमूद. टीएआयटी स्कोअर इथं मी 4 घेतोय, 104. आणि आता आपण इकडे राईट साईडला तुमचा निकाल बघा काय येते तो. आज तुमचा रिझल्ट आलेला आहे. तर वैध इंटरव्ह्यू साठीचा प्रश्न आहे. विश्लेषण बघा, तुमचे गुण आहेत 104. निवड होण्याची शक्यता प्रयत्न करण्यास हरकत नाही, पण मुलाखतीचं एकाच 3 या प्रमाणामध्ये. त्यानंतर तुम्हाला अनुदान प्राप्त 40% ते 60% अनुदान प्राप्त शाळेमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येईल. आणि तिथं तुम्हाला अध्यापन आणि मुलाखतचं जे कौशल्य आहे ते सिद्ध करावं लागणार. पुढे बघू आपण. खुल्ला प्रवर्ग आहे 102 आहे, एमएससी झुऑलॉजी बीएड आहे. त्यानंतर टीईटी नाही. तर ताई हे तुमचं 11वी 12वी साठी घेतोय. तुम्ही एमएससी झुऑलॉजी बीएड आहे, 102 तुमचा स्कोअर आहे आणि तुम्हाला महिला आरक्षण आहे. ठीक आहे. आपण 11-12 साठी घेऊया. 11-12 साठी इंग्रजी माध्यम, 11-12 उच्च माध्यमिक, एमएससी बीएड आहे, तुम्ही एमएससी बीएड घेतोय. त्यानंतर याच्यासाठी आपल्याला पात्रता परीक्षा आवश्यक नाही. तुमचा विषय जो आहे तो याच्यामध्ये जीवशास्त्र हा विषय आहे.
विज्ञान हा विषय घेऊ आपण, किंवा आपण याच्यात कला वाणिज्य विज्ञान असं साहित्य टाकलेलं आहे. त्यानंतर खुल्ला प्रवर्ग आहे, हा प्रवर्ग आपण घेतलेला आहे. समांतर आरक्षण आहे आणि 102 समांतर आरक्षण बरं, 102. आपल्याला रिझल्ट बघावा लागेल, काय रिझल्ट आहे तिथे बघू आपण. काही मध्यम शक्यता दाखवते आहे मुलाखती मध्ये. मुलाखतीसह यासाठी जे काही कनिष्ठ महाविद्यालय टप्पा अनुदानावर आहेत, त्यामध्ये तुमचं एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये नाव देऊ. आणि तुम्हाला जर झेडपीच्या काही जर जागा असतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या, तर जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा परिषद हिंगोली, त्यामध्ये तुमचे एक मध्यम शक्यता निवडीची दाखवते आहे. जर कनिष्ठ महाविद्यालयाच्या जागा रिक्त असतील तर. कुठलं आपल्याला घ्यायचं आहे? BJNTA सर्वसाधारण 96 BSc BEd गणित विज्ञान मॅथ सायन्स. ठीक आहे सर, तुमचं BSc BEd आहे, 9 ते 10 साठी बघू. मराठी माध्यम विषय 9 ते 10. त्यानंतर तुम्ही BSc BEd आहात, विषय तुमचा गणित आहे. प्रवर्ग तुम्ही काय दिलेला आहे तो बघतो एकदा. प्रवर्ग आहे BJNT 96 स्कोर आहे. BJNT नॉन येणार आहे. त्यानंतर तुमचा स्कोर इथं मी नमूद करतोय 96 आहे. आपण 96 स्कोर नमूद करतोय. आणि आता आपल्याला काय निकाल देते, अंदाजे निकाल आहे बघा, इकडे निकाल आलेला आहे. तुम्हाला प्रयत्न करण्यास हरकत नाही असं म्हणते, पण कशामध्ये? मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात ज्या 40% ते 60 अनुदान प्राप्त शाळा आहेत, त्यामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव घेऊ शकता खाजगी अनुदान प्राप्त शाळेमध्ये. त्यानंतर खुल्ला प्रवर्ग आहे 70 आहे. BA MA DEd BEd आहेत, इंग्रजी इतिहास समाजशास्त्र म्हणतात. तर आपण यांचं MA BEd आहे, तर माझं असं म्हणणं आहे इतिहासासाठी बघतोय तुमचं कनिष्ठ महाविद्यालय. कनिष्ठ महाविद्यालय घेऊ. MA BEd आहेत काही, तर MA BEd घेतोय. त्यांचा विषय आहे कलासाठी इतिहास. त्यानंतर त्यांचा प्रवर्ग बघू आपण कोणता त्यांनी दिलेला आहे. तर त्यांचा प्रवर्ग आहे ओपन आणि 70 त्यांचा स्कोर आहे. आपल्याला खुल्ला प्रवर्ग घ्यायचा आहे. त्यांना महिला समांतर आरक्षण आहे. त्यानंतर त्यांनी जो स्कोर सांगितलेला आहे तो 70 दिलेला आहे, तो इथं आपल्याला नमूद करायचा आहे. हा 70 स्कोर इथं मी नमूद करतोय. आणि त्यांचा अंदाजित आपल्याला निकाल बघायचा आहे. बघा इकडे निकाल आलेला आहे तुमचा कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतला मी कला शाखेसाठी. बघा, निवड होण्याची शक्यता कमी शक्यता आहे, पण त्यांनी सांगितलं की म्हणजे बिना अनुदान मध्ये, सॉरी बिना मुलाखत, मुलाखती मध्ये कमी शक्यता दाखवते. निवड प्रक्रिया मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात 20% ते 40% टप्पा अनुदानित बिना अनुदानित महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये मला चान्स आहे. पुढे घेऊ आपण पुढचे जे उमेदवार आहेत ते. आता काही इतर संमिश्र प्रवर्ग व विश्लेषण आहेत. ओबीसी मध्ये आहेत 134 आहे, BEd आहेत आणि ZP जळगाव साठी होईल का असं त्यांचं म्हणणं आहे.
आता गट तुमचं जर बीएड आहे तुम्ही तर 6 ते 8 घेतोय, कारण तुम्ही सीटीईटी पेपर 2 पात्र आहे असं गृहीत धरतोय. त्यातही ओबीसी मध्ये आहेत. 6 ते 8चा गट घेऊ आपण. मराठी माध्यम गट घेतोय मी 6 ते 8. त्याच्यानंतर बीएड आहेत त्या, तर इथं बीएड घेतोय. अध्यापनाचा मुख्य विषय त्यांनी दिलेला आहे का त्याला बघावं लागणार आहे. इंग्रजी माध्यम आहे आणि झेडपी जळगाव असं त्यांचं नाव. पदवी बीएड आहे, इंग्रजी माध्यम. आता तुम्ही विषय नाही नमूद केलेला आहे 6 ते 8 साठी. विषय जर तुम्ही नमूद केला असता तर फार चांगला आलं. तुम्ही तुमचा विषय इंग्रजी घेतोय आणि प्रवर्ग तुम्ही दिलेला आहे ओबीसी प्रवर्ग आहे. इथं ओबीसी प्रवर्ग नमूद करतोय. समांतर आरक्षण आहे, वर तुम्ही दिलेला आहे 134. आणि आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. बघा काय रिझल्ट येते आहे. बघा तुम्ही सेफ झोन मध्ये आहे जिल्हा परिषद साठी मुलाखती शिवाय. आणि जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद कोल्हापूर, आणि तुमचा प्रश्न होता की जिल्हा परिषद जळगाव मध्ये होते का, तर जिल्हा परिषद जळगाव तुमचं नाव त्याच्यामध्ये शक्यता तुमची दाखवते. पण तुम्ही विषय नमूद केला नाही. मी तुमचा विषय ताई इंग्रजी घेतलेला आहे, हे आवर्जून आपण लक्षात घ्यावं. पुढे एससीबीसी आहेत 129, डीएड आहेत, सीटीईटी पेपर 1, 2 पास आहेत. तर काय यांचं सिलेक्शनचा चान्स आहे तो बघू. विषय त्यांनी दिलेला नाही म्हणून आपण यांचं 129 आहेत. 1 ते 5 साठी घेतो मी सर्व विषय. मराठी माध्यम 1 ते 5. त्यानंतर डीएड विषय, सर्व विषय घेऊ आपण. पुढे आपल्याला त्यांचा पेपर 2 पास आहेत ते. पेपर 1 घ्यावं लागेल. पेपर 1 घेतोय. त्यानंतर त्यांनी प्रवर्ग दिलेला आहे. प्रवर्ग दिलेला आहे एसईबीसी आहे आणि समांतर आरक्षण आहे. एसईबीसी घेतोय. ताईंचा स्कोर किती आहे तो बघू आपण. 129 दिलेला आहे. मी आता इथं 129 नमूद करतोय. 129 तर ताई तुमचा नमूद केलेला आहे. आपल्याला अंदाजित निकाल घ्यायचा आहे. रिझल्ट हा राईट साईडला आलेला आहे. आपण त्याचं विश्लेषण बघूया. 129 बॉर्डर लाईन दाखवते आहे मुलाखती शिवायसाठी. मुलाखती सहसाठी काय म्हणते ते बघू आपण. 60% ते 100% टप्पा अनुदान विकास या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. आणि मध्यम शक्यता कुठे कुठे आहे, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद सिंधू. तर जर तुमच्या प्रवर्गाच्या जागा रिक्त असतील तर. पुढे घेऊ आपण एनटीसी आहे सर्वसाधारण मध्ये 118 आहे. एटीएस 1 ते 5 साठी बघू सरांचं काय आहे. एनटीसी मध्ये 118. एनटीसी सर्वसाधारण आरक्षण नाही. सरांचा स्कोअर आहे 118. मी इथं नमूद करतोय सर स्कोअर 118. आणि आपल्याला काय रिझल्ट येते अंदाजित तो राईट साईडला तुम्हाला बघायचा. बघा तुमचा रिझल्ट आलेला आहे, तो रिझल्ट आपण बघूया. स्कोर 118 आहे. प्रयत्न करण्यास हरकत नाही, पण कुठं मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात 40% ते 60% अनुदानित शाळांमध्ये निवड यादीत तुमचं नाव येऊ शकते एकाच 3 या प्रमाणात. आणि त्या खाजगी शैक्षणिक संस्था. पुढे जायचं आपल्याला. एससी प्रवर्ग आहे या ताईंचा 113 डीएड आहे.
आणि सर्वसाधारण 1 ते 5 साठी बघू आपण 113 आणि महिला प्रवर्ग आहे. ताईंचा SC प्रवर्ग आहे, महिला समांतर आरक्षण आहे. आणि ताईंचा स्कोअर बघू आपण किती आहे, त्यांनी दिलेला आहे तो स्कोअर मी इथं नोट करतोय. 113 त्यांनी दिलेला आहे, आपण 113 इथं नोट करूया. आणि आता निवडीची शक्यता आपण 1 ते 5 साठी पाहतोय. बघा काय तिथे आहे निवडीची शक्यता. बॉर्डर लाईन दाखवते तुम्हाला 113 वर. मुलाखती शिवायसाठी मुलाखतीसह याच्यासाठी काय म्हणतो 60% ते 100% टप्पा अनुदानित संस्था एकाच या प्रमाणात तुमच्या निवड यादीमध्ये नाव. आणि 1 ते 5 झेडपी मध्ये तुमची मध्यम शक्यता जिल्हा परिषद परभणी, जिल्हा परिषद पालघर, जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये दाखवते. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढचे उमेदवार ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा SC प्रवर्ग आहेत, महिला आहेत. 112 यांचा स्कोअर आहे आणि ग्रॅज्युएट DED आहेत. तर आपल्याला त्यांचं बघावं लागेल, त्यांनी विषय दिलेला नाही आहे, त्यामुळे इथं प्रॉब्लेम आलेला आहे. विषय दिला असता तुम्ही तर आपण स्पष्ट बघितलेलं. SC सर्वसाधारण 106, DED BED आहेत सर्वसाधारण आहेत. आणि सरांचं DED साठी बघू आपण, SC मध्ये सर्वसाधारण 106. सर्वसाधारण समांतर आरक्षण नाही आहे. सरांचा स्कोअर 106 आहे, तो इथं नमूद करतोय मी 106. रिझल्ट बघू आपण त्यांचं. तर तुमचा रिझल्ट राईट साईडला आलेला आहे. 106 प्रयत्न करण्यास हरकत नाही, पण मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात. संभाव्य 40% ते 60% अनुदानित शाळा आणि त्या सर्व महाराष्ट्रातील खासगी अनुदान प्राप्त शाळा आहेत. त्यानंतर पुढे बघूया आपण 67 DED आहेत आणि यांची नोंद पण नाही आहे इथं. म्हणजे तुम्ही पेपर 1 दिला, पेपर 2 दिला, हे काहीच तुम्ही दिलेलं नाही. तर अशा प्रकारे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी, जे माझ्यासाठी सर्व आदरणीय आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारलेले आहेत, याचा अर्थ त्यांचा माझ्यावर काही ना काही प्रमाणात विश्वास आहे. त्या विश्वासाला अनुसरून आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा अंदाजे प्रयत्न केलेला आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, अंदाजे. शेवटी तुम्हाला विश्वास कुठे ठेवायचा आहे, तर पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे तुमचे काही प्रश्न असतील तर आजच्या व्हिडिओच्या हे लक्षात घ्या, तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर टाकले तर ते सिस्टीम काय होते माहित आहे का, त्यांनी त्याच्यावर आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, तो टाकलेला आहे, त्यामुळे सिस्टीम ते प्रश्न घेत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा TITचा स्कोअर लिहायचा आहे, तुमचा प्रवर्ग लिहायचा आहे, समांतर आरक्षण लिहायचं आहे, तुम्ही त्यानंतर मेल फिमेल हे स्पष्ट लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व म्हणजे समांतर आरक्षण आहे का ते पाहायचं आहे, तुमचा विषय नमूद करा, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सुद्धा नमूद करा. काय होते हे जर सगळं तुम्ही नमूद केलं तर आमचं या तुमच्या प्रश्नाला उत्तर 99% अॅक्युरेट देण्याचे प्रयत्न करतो. अन्यथा मग ते काहीतरी एक उत्तर द्यायचं म्हणून दिल्या जाते असं होते मित्र. तर तुम्हाला जर एक अॅक्युरेट आन्सर जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमची माहिती विस्तृत द्यायला पाहिजे, जशी या PDF मध्ये तुम्हाला दिसते आहे, बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी दिलेली आहे, अशी तुम्ही माहिती द्या. तर आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा विनंती करेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न असतील TITची स्कोरच्या बाबतीत तर जरूर विचारा, त्याचे उत्तर आम्ही देऊ.